देखील मागितली. नाही, त्यांनी असं म्हटलं नव्हतं की मराठी भाषा कंपल्सरी नाही. त्यांनी मराठी भाषेला बेदखल करून टाकलं होतं की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. माझा प्रश्न त्याच्यावर होता, मुलुंडची भाषा काय ते पण सांगा, मग धारावीची भाषा काय ते पण सांगा, मग परळची भाषा काय ते पण सांगा, आणि मराठी माणूस मग कुठे उरला हे पण सांगा. अहो, मुंबई 105 मराठी माणसांच्या रक्तावर उभी आहे, इथल्या श्रमिकांच्या घामावर उभी आहे. ते श्रमिक कोण होते? मराठी माणसं होती. ते 105 हुतात्मे कोण होते? मराठी माणसं होती. ही मराठी माणसांमुळे मिळालेली मुंबई आहे. त्या मुंबईचं अवमूल्यन भाषेने करणं हे चुकीचं होतं. तुम्ही आजपर्यंत हिंदू मुसलमान लढवत आलात, तुम्ही आजपर्यंत जातीमध्ये भांडणं लावत आलात, आता तुम्हाला भाषा उरली आहे का भांडणं लावायला? तेव्हा मुंबई कोणाची हे भैयाजी जोशींनी एकदा स्पष्ट करावी. आम्हाला तरी वाटतं, आम्ही जे आयुष्य म्हणजे या भूमीत घालवलं आहे त्या सगळ्यांना वाटतं की मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती मराठी माणसाचीच राहील. भैयाजी जोशींनी स्पष्ट करावी, मुंबई कोणाची, तुम्हाला कोणाची वाटते? अरे, माझी मायभाषा आहे यार, माझी मायमाऊलीची भाषा आहे, ती मातृभाषा आहे. मातृभाषेचं जे अनन्यसाधारण माणसाच्या हृदयामध्ये असतं, किती सोपी असते ती भाषा व्यक्त करायला, त्याच्यातनं भावना सांगायला, त्याच्यातनं राग व्यक्त करायला, त्याच्यातनं एखादी शिवी द्यायला. किती छान वाटतो सगळं. आमची भाषा आहे ती. आता तुम्ही आमची भाषा केमचो सारूछो ह्याच्यावर नेणार असाल तर कर झाला. भैयाजी जोशींनी मला त्यांनी मागे घेतलं वगैरे सांगितलं लोकांना. मुंबईची भाषा कोणाची आणि ती भाषा कुठली हे स्पष्ट करावं. हा स्पष्ट उल्लेख कुठेतरी होताना बघायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी जी माफी मागितली. असं आहे की जर तुम्हाला गुजरातची एवढीच म्हणजे काय म्हणतात त्याला, तर मला आश्चर्य वाटतं. खरं त्यांचं काय जोशी आहेत म्हणजे त्यांचा काय महाराष्ट्राशी संबंध नाही, ते आहेत इंदोरचे, मध्य प्रदेशमधले. पण मध्य प्रदेशमध्ये येऊन इथे भाषेचा प्रश्न उपस्थित करून आग लावण्याचं काही कारण नव्हतं. तुम्हाला माहीत नसेल तर त्या भागामध्ये पंतनगर नावाचं एक म्हाडा कॉलनी आहे. ही मला वाटतं मुंबईतली ज्या मोठ्या म्हाडा कॉलनीज आहेत त्याच्यातली म्हाडा कॉलनी. आणि त्या म्हाडा कॉलनीमध्ये जेव्हा सुरुवातीला राहायला आले तेव्हा 100% मराठी माणसं होती. भटवाडी आजही तुम्ही गेलात तर 100% मराठी माणसं. तुम्ही समोर गेलात हायवेच्या लगत रमाबाई आंबेडकर नगर आणि ती सगळी नगरं आहेत, ती नगर कोणाची आहेत? 100% दलित वस्ती येते, 100% मराठी माणसं. मग मराठी माणसाला तुम्ही गुजरात त्या घाटकोपरमधनं बेदखल करताय का? तसं सांगा एकदा आम्हाला. तुम्ही मराठी माणसाला महाराष्ट्र या मुंबईतनं हद्दपार करू इच्छिताय की त्याला दुय्यम लेखू इच्छिताय? काय तुमच्या मनात काय आहे? दुसरीकडे असं आहे की महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला नेत आहेत असा आरोप वारंवार केला जातो. आता गुजरातची भाषा महाराष्ट्रामध्ये आहे असा देखील उल्लेख केला जातो. नाही, असं आहे की गुजरातचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललंय, तर नाकारता येणारच नाही आपल्याला. आपले अनेक उद्योग गुजरातला गेले, त्यामुळे गुजरातचं अतिक्रमण आपण सहन करतो आहोत. ज्या 105 हुतात्म्यांच्या रक्तावर आपण उभे आहोत, हे आपण तर त्या लढाईत नव्हतो. ते बिचारे लढले, संसार उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी मुंबई आपल्याला दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये झालेलं त्यांचं बलिदान हे नाकारता येणार नाही. हे नाकारण्याचं काम जेव्हा आपण भाषेला विरोध करतो तेव्हा आपण नाकारण्याचं काम करतो. म्हणजे कुसुमाग्रजांच्या कविता असो, इतर अनेक कवी होऊन गेले त्यांच्या कविता असो, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी चांबेर शेखचे गीतं असोत, त्यांचे ते डपलीवर बाजलेली गाणी असो, ती सगळी मराठीत होतो. तेव्हा मराठी माणूस पेटला आणि त्यांनी ही मुंबई ताब्यात घेतली. ही मुंबई आमची आहे, आमच्या बापाची आहे, आमच्या रक्ताची आहे, आमच्या हाडामासाची आहे. मुंबई ही आमच्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि मुंबई ही या देशाची ताकद आहे. त्या मुंबईला असं तोडण्याचा प्रयत्न करू नका. सर, दुसरीकडे मराठी माणसांवर अन्याय अत्याचार होणार नाही असं सरकारतर्फे सांगण्यात येतं. तो भैयाजी जोशी यांना समज द्यावी सरकारने असं नाही, मी काय त्या भानगडीत पडणार नाही. मला फक्त भैयाजी जोशी अत्यंत हुशार, ज्येष्ठ, प्रतिभावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वतःचा दरारा असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडनं असं बोलणं जाणं हे खूप चुकीचे उंगली निर्देश करतायत. त्याच्यामुळे मला त्यांचा प्रश्न आहे की तुम्ही हे एकदा क्लिअर करा की मुंबई कोणाची
आम्हाला ते ऐकायचं तुमच्या तोंडात. मुंबईची भाषा कुठली हे तुमच्या तोंडात ना आम्हाला ऐकायचं आहे. कारण का यशवंतराव चव्हाण जेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा मंगल केरस घेऊन झाले होते तेव्हा त्यांना विचारलेलं की महाराष्ट्र कोणाचा, तेव्हा त्यांनी न बिचकता सांगितलेलं मराठी माणसाचा. आज आम्हाला भैयाजी जोशींच्या तोंडात ना ऐकायचं आहे. कारण का तुम्ही बोलून गेलात. तुम्ही बोलला नसतात तर आम्ही तुम्हाला प्रश्नही विचारले नसतात. तुमच्याबद्दल अत्यंत सन्मान मान आहे आमच्या मनामध्ये. आम्हाला माहिती आहे तुमचं स्थान काय RSS मध्ये. अशा माणसाने असं बोलणं हे मला वाटतं वेदनादायी आहे. विधान परिषद सर एक मिनिट. कोश्यारी बिशारीची लायकी नाही हो. कोश्यारीचं काय नाव घेता? भैयाजी जोशी कुठे आणि कोश्यारी कुठे? एक मिनिट फक्त विधान परिषद. नाही यांनी एक प्रश्न विचारा. कोश्यारीच्या माणसाची लायकीच नव्हती. हा या काळ्या टोपी खाली दडलंय काय असा मी पहिला प्रश्न जेव्हा त्यांनी काळी टोपी घालून बसले होते तेव्हा विचारलं होतं. त्या काळ्या टोपी खाली महाराष्ट्राबद्दलचा द्वेषच दडला होता. महात्मा फुले सावित्रीबाई फुले दोनों क्या करते होंगे छोटे छोटे. शिवाजी महाराजांबद्दल त्या माणसाच्या मनात महाराष्ट्राबद्दल फक्त द्वेष आणि द्वेषच भरला होता. पण मी खरं सांगू तर मराठी माणसाला आता अपमान सहन करण्याची सवय व्हायला लागली आहे. आम्ही रिॲक्टच करत नाही. आम्हाला क्रोध येतच नाही. आम्हाला असं वाटतच नाही की माझ्या मातीबद्दल बोलतोय. या मातीसाठी 105 जण गेले. त्या मातीसाठी आता एक जणी उभा राहायला तयार नाही. अनिल बर्बांनी एक वक्तव्य केलेलं आहे. ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचा छळ झाला त्याच पद्धतीने माझा देखील छळ झाला. पक्ष बदलण्यासाठी ED आणि CBIच्या मला नोटिसा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. नाही त्यांचा काय छळ झाला मला माहित नाही. कोरटकर कोर्टामध्ये गेले, त्यांना जामीन मंजूर. अहो कोरटकरला 6व्या मजल्यावरती आणून वरती तो आपला ध्वज लागलाय ना त्याच्यावरती बसवतील आणि त्याचा सन्मान करतील. हे राज्य त्यांचं आहे हो. ही राज्य व्यवस्था त्यांची आहे. ही राज्य व्यवस्था कोरटकर आणि सोलापूरकरचीच आहे. आम्हाला काहीच वाटत नाही शिवाजी महाराजांचा अपमान झाला काय, त्यांचं कर्तृत्व आम्ही ठेंगणं केलं काय, त्यांची मूर्ती आम्ही छोटी केली काय, त्यांच्या शौर्याला आम्ही म्हणजे इग्नोर केलं काय, आम्हाला काही वाटत नाही. आम्हाला फक्त शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला हार घालण्यासाठीच असतात. बाकी आम्हाला शिवाजी महाराजांची काय करायचं. राग येऊन किती येईल आणि काय करू शकतो सोलापूरकरला आणि त्या कोरटकरला. पूर्ण सरकार त्यांच्या मागे उभे आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना शिव्या देणाऱ्यांना ह्याच्या पुढे काही होणार नाही. द्या बिंदास. अवस्था वाईट आहे महाराष्ट्राची. सर कोरटकर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी गुजराती मराठी वाद किंवा हिंदू मुस्लिम वाद केला जातो. कोरटकर प्रकरणावरती पडदा साठण्यासाठी अनेक चाली रचल्या गेल्या. त्या आम्ही विधानसभेत बघतो आहोत. तो विषय निघूच नये म्हणून जे काही विधानसभेत झालं ते अक्षम्य आहे. तुम्ही पूर्ण विधानसभा एका कोरटकर आणि सोलापूरकरसाठी वेठीच धरली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.